शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक आयसीयू व वैद्यकीय उपकरणाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता या प्रसंगी करण्यात आले। यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोडे, जिल्हा परिषदेचे सीओ अंकित, मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर, सिव्हिल सर्जन डॉक्टर किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर आदींची या प्रसंगी उपस्थिती होती। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी विविध विकास कामांचा आढावा आपल्या मनोगतातून मांडला असून आणखी काही समस्या असतील तर पुढील काळात सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असेही प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रसंगी केले आहे। आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे अतिदक्षता विभाग येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात मोठे पाऊल पडले आहे। यामुळे गरीब, आदिवासी, दुर्गम भागातील रुग्णांना अधिक चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळणार आहे व गरजू रुग्णांना लाभ घ्यावा असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे। आज मॉड्युलर आयसीयू आणि अत्याधुनिक विविध यंत्रांच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आतापर्यंत आपण जळगाव जिल्ह्याच्या हॉस्पिटलकरता जवळपास 28 कोटी रुपये DPTCमधून आतापर्यंत आपण या हॉस्पिटलकरता दिलेले आहे आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज या हॉस्पिटल एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतं आहे। त्याच्यामध्ये मुतखड्याचं ऑपरेशन असेल, प्लॅन्ट गुडघे बदलवण्याचं ऑपरेशन असेल, त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी मागणी आपल्याकडे आली होती की लहान मुलांचे जे कानाचे ऑपरेशन असतात ते मुंबई किंवा नाशिकला होतात, त्याच्याकरता रिप्लॅन्ट करण्याचं ऑपरेशन करण्याकरताचं विविध वस्तू असतील, अशा बरेच उपकरणं आणि एक चांगला अत्याधुनिक आयसीयू या ठिकाणी देण्याचा 14 काठचा आयसीयू त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आपण आता 15 दिवसामध्ये जवळपास 15 कोटी रुपयाचं CT स्कॅनचं मशीनसुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे। त्याला तात्विक मान्यता मिळाली आहे, पण DPTCची बैठक न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही, पण एवढ्या 5-7 दिवसामध्ये आपण त्याला मान्यता देऊ आणि ते CT स्कॅनची जी उणीव आहे मला असं वाटतं की ती पण आपण पूर्ण करू। म्हणजे सगळ्यात महागड्या रुग्णालयामध्ये जे वस्तू उपलब्ध असतात त्या सगळ्या उपलब्ध वस्तू आज जळगाव सिव्हिलमध्ये याचा अभिमान मला आहे। मूळ कारण की अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत नाही। ससून नंतर मला तरी असं वाटतं की आता आमचा जळगावचा नंबर लागू शकतो असं चित्र आहे। त्याच्यामध्ये आमचे अधिष्ठाता असतील, सिव्हिल सर्जन असतील, स्टॉप असेल, आमचे आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील किंवा कलेक्टर असतील, यांनी मला सहकार्य केलं। कारण की एवढा निधी द्यायला कधी त्यांनी मला अडवलं नाही। शेवटी मी जरी DPTCचा प्रमुख असलो तरी सगळ्यांचं सहकार्य त्याला हवं असतं आणि मला या चांगल्या कामाकरता सगळ्या जिल्ह्याच्या लोकांनी सहकार्य केलं। मला तरी असं वाटतं की आपण इतर पैसे देतो ते बऱ्याच कामांना देतो, पण हे जे काम आहे हे गरिबांच्या सेवेचं काम आहे आणि इथे येणारा माणूस हा सर्वसाधारण शेतकरी येत असतो, सर्वसाधारण मजूर माणूस येत असतो आणि तो आल्यानंतर त्याला जर इथं सुविधा मिळाली कमी पैशामध्ये किंवा फुकटामध्ये तर निश्चितपणाने ते जिल्ह्याकरता एक चांगलं काम असतं आणि मला स्वतःला समाधान आहे की माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये DPTCमधून मी जवळपास 25 कोटी रुपये आणि आता हे 15 कोटी असे 40 कोटी रुपये मी या ठिकाणी देऊ शकू।